नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आज आहे शुक्रवार आणि आज सकाळची वेळ आहे. घड्याळात वाजलेत बरोबर 12:05 कमी आहेत आणि नवरात्रीचे आपले उपवास होते 9 दिवस. तर आता नवरात्री संपलेली आहे, दसरा पण झाला आहे काल. तर आज आपण नवरात्री संपल्यामुळे, नवरात्रीचे उपवास संपल्यामुळे आज आपण करणार आहोत एक नॉनव्हेज रेसिपी जी खूपच लोकांची लोकप्रिय आहे. तर आपण आज बनवणार आहोत चिकन बिर्याणी. तर त्यासाठी आपण रेसिपी शूट करतो आहे. तर हा ब्लॉग आहे रेसिपीचा, चिकन बिर्याणीचा. तर बरेच दिवस आपण नॉनव्हेज नाही खाल्लं आहे आणि नॉनव्हेज खायची खूप इच्छा होते. तर आपल्या घरात सगळेच नॉनव्हेज प्रेमी आहेत. तर सानवीलाही खूप आवडतं नॉनव्हेज. त्यासाठी आपण तिने पण नवरात्रीचा उपवास धरला होता 9 दिवस. तिनेही काही खाल्लं नव्हतं नॉनव्हेज. तर त्यासाठी आपण आता नवरात्रीचा उपवास संपल्यामुळे बिर्याणीची रेसिपी बनवणार आहोत. तर तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. तर रेसिपीचा आनंद घ्या आणि तुम्हीही तुमच्या घरी ती नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ती कशी झाली होती. तर चला आपण भेटू किचनमध्ये. तर चला मित्रांनो, जाऊ आपण आपल्या थेट किचनमध्ये आणि बघू आपण रेसिपी. तर रेसिपीसाठी सुरुवात झालेली आहे रेसिपीची. तर इथे आहे राईस, जो बासमती राईस आहे आपण शिजायला टाकला आहे. त्यामध्ये मित्रांनो राईसमध्ये आपण टाकलं आहे चक्रीफूल, दालचिनी, लवंग, मोठी इलायची असे हे गरम मसाले पण आपण त्यासोबत टाकलेले आहेत, जेणेकरून त्याचा फ्लेवर चांगला येतो. आणि इथे आपण कढईमध्ये ठेवलं आहे तेल गरम होण्यासाठी. तर ते तेल आपण त्यामध्ये कांदा फ्राय करणार आहोत, त्याला बरिस्ता असं म्हणतात. ओके. आणि बाकी सगळं साहित्य आपलं हे जसं की चिकन मसाला सुहाणाचाच वापरा, कारण सुहाणाचा चिकन मसाला खूप छान असतो, त्याला चवी चांगली असते. आणि ओके, राईसमध्ये आपण तेजपत्ताही टाकलेला आहे. असे हे थोडेफार गरम मसाले टाकले की त्याचा फ्लेवर एकदम छान येतो. आणि चवीसाठी मीठ टाकायचं असतं. तर इथे कढई तापली आहे आणि इथे आहे आपलं चिकन बिर्याणी. हळद, त्याच्यानंतर लाल तिखट आणि इथे आहे आपलं चिकन. 1 किलो चिकन घेतलं आहे, पण आम्ही 3 जण असल्यामुळे एवढं काही चिकन लागणार नाही, थोडं काढून ठेवू. आणि या टोपात आपण चिकन मॅरिनेशन करणार आहे. इथे आपण चिकन टाकतो आहे, जेवढं पाहिजे तेवढंच आपण चिकन घेणार आहोत, बाकी सगळं तर आपण ठेवणार आहोत. हे चिकन आपण मॅरिनेशन करणार आहोत. त्यामध्ये हळद, मीठ, मसाला, त्यानंतरला असं टाकलं. ते बघू शकता मित्रांनो, थोडं तेल जास्तच टाकलं. आपण त्यात थोडंसं कांदा चांगला फ्राय करून घ्यायचं. आणि कांदा फ्राय करण्याची पण एक पद्धत असते. कांदा तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि कांद्याचे स्लाईस जे असतात, जे आपण कांदा भजीसाठी वापरतो तसे स्लाईस करायचे. आणि कांदा टाकल्यानंतर कंटिन्यू असं हलवत राहायचं कांद्याला, जेणेकरून तो व्यवस्थित सगळ्या बाजूने फ्राय होतो. जास्त काला पण नाही करायचा असतो, करपवायचा नसतो, नाही तो एकदम कडवट लागतो आणि बिर्याणीची चव बिघडते. त्याला थोडा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन करायचं. हे लोक कांदा फ्राय करतात पण त्यांचा तो एकदम ऑइली असा होतो, पण आपण त्याला व्यवस्थित असं हलवत राहिलो की तो छान फ्राय होतो. दाखवतो तुम्हाला रिझल्ट इकडे. तर बघा मित्रांनो, इथे आहे आपलं चिकन आणि चिकनमध्ये आपण मॅरिनेशनसाठी टाकलं आहे अद्रक लसूणची पेस्ट. रेडीमेड ती घेतली आहे. त्यानंतर टाकतो आपण हळद, त्यानंतर इथे टाकला आपण लाल तिखट मसाला, जो आपला नॉर्मल लाल तिखट असतो तो तिखटासाठी आपण वापरतो, चवीनुसार टाकायचा आपण. त्यानंतर बिर्याणी मसाला सुहानाचा. बघू शकता मित्रांनो, यामध्ये मसाला बरोबर खडे मसालेसुद्धा असतात, त्यामुळे त्याचा चांगला फ्लेवर लागतो. माझ्या एक्सपिरियन्सनुसार तर हा मसाला खूप बेस्ट आहे, कारण त्याची चव आणि बाकीचं सगळं व्यवस्थित असतं, चवीला छान लागतो आणि फ्लेवरही चांगला येतो आणि सुगंधही चांगला येतो. कारण का याच्यामध्ये व्यवस्थित खडे मसाले असतात, अख्खे मसाले बघू शकता तुम्ही. हे बघा, वेलची, मोठी वेलची,
त्यामुळे याचा चांगला फ्लेवर येतो आणि मॅरिनेशन चांगलं होतं. त्याच्यानंतर आपण टाकतो यामध्ये चवीसाठी मीठ. आणि बघू शकता तुम्ही इथे आपण दह्याचा वापर नाही करत आहोत, कारण का ते दही आणि याला चिकन याचं कॉम्बिनेशन थोडं वेगळं होतं आणि त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्या शरीरावरती. त्यामुळे आपण नाही टाकत दही. आपण त्याऐवजी कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही बनवतो, म्हणजे टोमॅटो आणि कांदा टाकतो. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेशनसाठी ठेवायचं 1-15 मिनटं तरी. ऑलमोस्ट शिजायला आला आहे. थोडा गॅस स्लो करू आपण आणि चेक करू त्यामध्ये पाणी वगैरे व्यवस्थित आहे का. होतं ते बघू शकता. त्यामध्ये थोडा अजून भात शिजायचा बाकी आहे. चेक करू. व्यवस्थित राईस शिजला पाहिजे. थोडा कच्चा आहे, अजून थोडा शिजावं लागेल. थोडा कच्चा आहे, थोडं अजून शिजायला लागेल. त्यासाठी थोडं पाणी कमी झालं, त्यामुळे आपण थोडं पाणी ॲड करू. थोडंसं अजून फ्राय करू. त्यानंतरला कांदा आपण प्लेटमध्ये काढून ठेवला की तो त्याच्या ऑइलचं जे गरम हीटपणा असतो त्याच्यामुळे थोडा अजून कांदा ब्राउनिश फ्राय होतो. त्यामुळे जास्त ब्राऊन नाही करायचं. ही स्टेज बरोबर आहे, होऊ शकतं तुम्ही. या स्टेजवरती आल्यानंतरला कांदा काढून घ्यायचा. बघा कांदा ऑइली पण नाही झाला, एकदम स्लाइस अख्खेच्या अख्खे जसे कुरकुरीत आणि असे एकदम कडक आहेत. असा कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा की आपला बरीचसा जो आहे तो चांगला लागतो. हा बघा आपला कांदा बघा एकदम मस्त फ्राय झाला. होऊ शकतं इथे आपला भात राईस जो आहे आपला एकदम व्यवस्थित शिजला आहे. हे सुगंधही छान येतो राईसचा. हो खरं बंद. मित्रांनो कांदा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. तर इथे मित्रांनो आपला राईस चांगला व्यवस्थित शिजला आहे, बघू शकता तुम्ही एकदम. आणि तो आता आपण परतीत काढून घेतो आहे, कारण का तो हवेवरती ठेवला व्यवस्थित की छान असा सुटसुटीत होतो आणि ड्राय होतो. त्यामुळे पूर्ण राईस आपण काढून घेऊ आणि परतीत काढून घेऊ आणि थोडा हवेवरती ठेवू. अशा प्रकारे मित्रांनो किचनमध्ये आपलं काम चालूच आहे बिर्याणीचं. होऊ शकतं तुम्ही बिर्याणीचं आपलं काम चालू आहे. तर सध्या 1-5 मिनटं त्याचं कारण पण तसंच आहे, कारण का आपली सानवी गेली शाळेमध्ये आणि आता वाजले बरोबर 12. सानवीचा शाळेतून सुटायचा वेळ झाला आहे, त्यामुळे आपण चालू तिला आणायला. तोपर्यंत बायको इकडे सांभाळेल किचन. तर आपण लगेच जाऊन येऊ तोपर्यंत आणि मग नंतरला रेसिपी कंटिन्यू करू. चला. तर आपण आलो आहोत बिल्डिंगच्या खाली. वगैरे आपण आलो आहोत बिल्डिंगच्या खाली. बोल जेवायला तू काय खाल्ला आज स्कूलमध्ये? हां नाही, तुझ्या फ्रेंडने काय आणलं होतं? बिर्याणी. मग आपल्याकडे काय असेल आज? बघा सानवी किती उत्सुक आहे रेसिपीसाठी. शाळेतून सुटल्या लगेच विचारते पहिलंच की जेवायला काय बनवतं. आज आपल्याकडे आहे बिर्याणी.
आणि इथे आमचा सुनील शेट्टी उठला आहे झोपेतून, बघू शकता. घातक पिक्चरमधला सुनील शेट्टी. तर इथे मित्रांनो आपण जो मॅरिनेशनसाठी टोप वापरला आहे तोच टोप आपण इथे वापरतो आहे फोडणीसाठी. तर इथे आहे आपल्याकडे तेल, जे की आपण फोडणीसाठी वापरू शकतो. हेच तेल आपण वापरणार आहोत फोडणीसाठी. तेल थोडं जास्त घ्यायचं बिर्याणीमध्ये, कारण का मग थोडी बिर्याणी व्यवस्थित होते, छान होते. नॉनव्हेज म्हटल्यावरती तेल थोडं जास्तच येतं. अशा प्रकारे आपण तेल घेतलं आहे. तर फोडणीला सांगतो तुम्हाला काय काय टाकायचं. 1 मिनटं. बघा, हा शिवार पण आपला मदत करतो आहे रेसिपी बनवायला. तमालपत्र घेऊन आला आहे, म्हणजे मम्मीने त्याला दिलं आहे. आणि आता आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत तमालपत्र. ओके. त्यानंतरला कांदा आणि टोमॅटो टाकणार आहोत. गरम मसाला परत काही टाकायची गरज नाही, कारण का ऑलरेडी राईसमध्ये पण आपण टाकलेला आहे. आणि त्याशिवाय आपला सोहाणा मसाला जो आहे त्यामध्ये पण होता, गरम मसाला असतोच. तर तो ऑलरेडी आपण याच्यासाठी मॅरिनेशनसाठी पण वापरला आहे. तर मग ते जास्त तिखट होतं. आणि आता लहान मुलं पण आहेत आपल्या घरात, तर खाणार आहे, सानवी वगैरे पण खाते, तिखट खाते, पण जास्त अति नाही करायचं तिखट. आपण टाकतोय कांदा फोडणीसाठी. ही ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत आपण, याची ग्रेव्ही बनवणार आहोत. ओके. सगळे फुडी लोक आम्ही एकाच फ्रेममध्ये, हा बघा बघू शकता. आणि हे बघा, तर बघू शकता इकडे कांदा आपण फोडणीला टाकला आहे. जेव्हा केव्हा आपण बिर्याणी बनवतो तेव्हा आपण कांदा आणि टोमॅटो हा चॉप करून फोडणीला टाकतो. पण यावेळी आम्ही थोडं नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करतो आहे, कारण आमची ग्रेव्ही ही थोडी कमी होते. तर आम्ही विचार करतो की कांदा असा कट करून टाकला आहे. आणि टोमॅटो जो आहे त्याची प्युरी करू मिक्सरमध्ये, जेणेकरून ग्रेव्ही छान होईल आणि थोडी जास्त होईल असं वाटतं आहे, अंदाज होईल आपला. तर बघू. इकडे बघा आमचा सुनील शेट्टी घातक पिक्चरचा, त्याच्या पोटाला थारा नाही आला, त्याला सुगंध आला की मग त्याला चैन नाही पडत. त्याला पण खायचा हा बरिस्ता. घे. बघा, हा असा आमचा शिवार्थ आहे. तो हाईटने असा मोठा वाटत असला तरी तो जास्त मोठा नाही, 1 वर्षाचाच आहे, 1 वर्ष 2 महिने समथिंग असं आहे. त्याला खाण्याच्या बाबतीत काही चालतं, तिखट, गोड, कडू, आंबट, औषधं, मेडिसिन सगळं आवडीने खातो, मागून. सानवीचं पण आमचं तसंच आहे, ती पण खाण्याच्या बाबतीत तिचे नाटकी नसतात. आता बघा, ह्याला इकडे पराक्रम करायचे, तर हा मिक्सर लावणार. हा झोपला होता तोपर्यंत शांतता होती, आता फुल ऑन धिंगाणा. बघा, सगळं करायचं असतं त्याला काहीतरी दाखवते, तिच्या ड्रॉवरमध्ये ठेवलं आहे. हवं इथे सानवी दाखवते आणि याने इकडे घेऊन मोकळा झाला आहे. हा आमचा असा कार्टून आहे. सानवीने काहीतरी आणलं आहे. अच्छा, सानवीने हा काहीतरी गेम बनवला आहे, दाखवतो तुम्हाला. हां, स्टार्ट. ओके, नंबर चूज करायचं. ओके, माझा फेवरेट नंबर 5. कलर आपला फेवरेट ऑरेंज. अच्छा, रेड.
दाखव मला. 5 नंबर चॉईस केल्यावर काय झालं? डॉग. कुठे डॉग? हे बघ. ओके 5 नंबरवरती डॉग आहे. अच्छा भारी आहे. कोणता गेम आहे? त्याचं नाव काय? हाईड अँड सीक. ओके सामान्य काहीतरी हाईड अँड सीक गेम असं काहीतरी बनवलं आहे स्वतः. आणि हा बघा ह्याला प्रश्न पडला आहे, दीदी पप्पाला काय सांगते, मला कोण काय विचारत नाही, मी काय करू, कोणाला काय सांगू. बघा कसा बसला आहे आमचा सुनील शेट्टी. अशा प्रकारे मित्रांनो आपण कांदा आणि टोमॅटोची जी प्युरी होती त्यामध्ये पण थोडा बिर्याणी मसाला, थोडं लाल तिखट असं टाकलं आहे. ओके आणि आता आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत चिकन जे मॅरिनेशन केलेलं आहे. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपण चिकन ॲड करतो आहे. मिक्स करून घेऊ. अरे शिवा तिकडे ये बाबा. इथे आपण आता गॅस थोडा स्लो करू आणि त्यावरती ताट ठेवू आणि ताटात थोडं पाणी ठेवू शिजण्यासाठी आणि वाफेवरती व्यवस्थित शिजवून घेऊ. प्रकारे मित्रांनो आपण ताटावर थोडं पाणी ठेवू आणि वाफेवरती चांगलं चिकन शिजवून घेऊ एक 10 मिनटं. तर मित्रांनो फायनली 10 मिनटं झाली आहेत. बघू शकता तुम्ही व्यवस्थित ग्रेव्ही तर झाली आहे. अपेक्षापेक्षा जास्त चांगली झाली आहे. त्या टायमाला आमची अशी ग्रेव्ही होत नाही, पण चिकन थोडं शिजावं लागेल अजून. चिकन थोडं शिजायला अजून वेळ द्यावा लागेल. चिकन नाही शिजलं पण ग्रेव्ही आहे बरोबर, तशी आम्हाला हवी तशी ग्रेव्ही वाटते. तर मित्रांनो 5 मिनटं आपली झाली आहेत आणि आता आपण झाकण काढतो आणि आपण चेक करू आपली ग्रेव्ही. वा बघू शकता ग्रेव्हीला सुंदर असं पाणी सुटलं. बघू शकता ग्रेव्हीला पाणी सुटलं आहे. आपण थोडंही पाणी त्यामध्ये ॲड केलं नाही आहे. जे चिकनचं आणि कांदा टोमॅटोचं जे पाणी होतं ते ऑलरेडी आपोआप सुटलं आहे त्याला शिजल्यामुळे. बघू शकता ग्रेव्ही किती सुंदर झाली आहे. चिकन हे शिजले आहे. हो चिकनही बघू शकता तुम्ही एकदम मस्त शिजले आहे बघा. त्यामुळे गॅस आता आपण बंद करू शकतो. तर गॅस बंद करून घेऊया. व्यवस्थित छान ग्रेव्ही झाली. चिकनचा सुगंध पण छान येतो आहे ग्रेव्हीचा आणि चिकन पण चांगलं शिजलं आहे. तर आता फायनल स्टेजवरती आपण आलो आहोत. तर आता आपण लावणार आहोत थर आणि इथे आपण घेतलं आहे थोडं फूड कलर, जेणेकरून ऑप्शनल आहे. तुम्हाला जर टाकायचं असेल तर आम्ही टाकतो. थोडं दिसायला सुंदर दिसते बिर्याणी, थोडंसं टाकतो, जास्त टाकत नाही. आणि बघू शकता तुम्ही हे आपलं आहे ग्रेव्ही. दर टायमापेक्षा आमची ह्या टायमाला ग्रेव्ही एकदम सुंदर छान झाली आहे. म्हणजे अशी एकदम क्वांटिटीमध्ये पण जास्त झाली आहे. मला वाटतं टोमॅटोची प्युरी टाकली त्याच्यामुळे असावं. तर चला आता आपण थर लावून घेऊ. तर बघू शकता मित्रांनो इथे आहे आपलं हे चिकन. खाली बेसला चिकन आणि ग्रेव्ही आहे आणि थोडं चिकन आपण इथे लावून ठेवलं कारण का हे आपल्याला वरून नंतर टाकायचं आहे. आता एक बेसला चिकन आहे, त्याच्यानंतर राईस येईल, कांदा येईल, त्यानंतर पुन्हा चिकन येईल आणि मग पुन्हा राईस, पुन्हा कांदा आणि मग नंतर शेवटी हे जे 2 फूड कलर आहेत हे टाकणार आहोत आपण, ॲड करणार आहोत.
आपण टाकू कढीपत्ता, कांदा फ्राय केलेला. त्याला ॲड करू चिकन. ग्रेव्ही तर एक नंबर झाला. बघितलंच काय सुगंध बघ. तिथे टेस्ट तर सांगितलंच नाही काय ते टेस्ट म्हणजे तू तर बोलली हे नाही गं. अरे मग पाठांतर काय सांगितलं म्हणजे ती ओरडत असणार. नाही म्हणजे हां आवडत होती काय बघते चांगली म्हणजे बघा. आता आपण टाकलं पुन्हा चिकन आणि आता पुन्हा आपण त्यामध्ये राईस ॲड करणार आहोत. उरलेला तो थोडा छोटा झाला. राईस जास्त झाला होऊ शकतं मित्रांनो. अशा प्रकारे आपलं राईस वगैरे सगळं ॲड करून झालं आहे. आता फक्त याला दम द्यायचा आहे. हा असा एक कपडा घ्यायचा आहे. कोणताही कपडा घेऊ शकतो तुम्ही. आणि हा कपडा आपल्याला असा टोपाच्या बाजूने कव्हर करायचं जेणेकरून काय होईल हवा जी आहे दम जी वाफ आहे ती बाहेर येणार नाही. आणि याच्यावरती आपण हे असं ताट ठेवायचं. ओके चला तव्यावरती दम टाकायचं. आणि यासाठी थोडा मीडियम ठेवायचं. हा आमचा खलबत्ता तर वरती म्हणून आपण खलबत्ता ठेवतो जेणेकरून जी हवा आहे ती बाहेर येणार नाही आणि व्यवस्थित राईसला दम लागेल. बरोबर एक वरून 20 मिनटं एक 10 मिनटं आपण दम लावून ठेवू म्हणजे 1.5 वाजता होऊन बघू. ओके भेटू मग आपण राईस तयार झाला होती बिर्याणी खाताना. पहिला असं बघू पहिला तो व्हाईट नंतर जेव्हा आपण ग्रेव्ही घेतो ना खालून तेव्हा वरचा सुका राईस मग आपल्याला घ्यायला पाहिजे. पहिला कोणाला देऊ शिवा काम करा. बनाना चिकन बनाना हा लॉलीपॉप आला. देणार तुला 2 मिनिटं थांब. थांब 2 मिनिटं. बघू शकता अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार
चांगली टेस्ट केली आहे, चांगली त्याचा आवडले. आता शिवारला बनवूया आपण. कशी आहे शिवरची रिएक्शन पण भारी आहे, शिवरला पण आवडली. आता आपण पण टेस्ट करतोय, तर तुम्ही पण या बिर्याणी खायला. टेस्ट करून तुम्हाला सांगतो कशी झाली. एक नंबर. हां मस्त आहे मित्रांनो. हॉटेलपेक्षाही तारीफ नाही करत आहे, पण छान करते. तुमची जशी असते गोड गोड लागते ते आम्हाला नाही आलं. आम्हाला अशी घरगुती मस्त स्पायसी फ्लेवरफुल अशी बिर्याणी आवडते. आणि आम्ही जेव्हापासून बिर्याणी बनवायला जेव्हापासून बिर्याणी खाल्ली आहे त्यापासून घरीच बनवतो आणि घरी बनवून खातो. बिर्याणीची पण एक मोठी स्टोरी आहे. स्टोरी अशी आहे की माझ्या पूर्ण आयुष्यात कधी भात खाल्ला नव्हता, राईस. हो, आमची आई जी होती ती माझ्यासाठी नेहमी चपात्या बनवायची. आमच्या घरात नेहमी राईस आणि चपाती दोन्ही बनायचं. इच्छा नसतानाही पण मी कधीच राईस खाल्ला नव्हता, कधी टेस्ट केलाच नव्हता. पण काय आहे, जे दिलेलं असतं ते घडतंच नेहमी. प्रत्येक गोष्टीची वेळ असते, ती वेळ यायला वेळ लागतो. आमच्या इथे एक मुलगा होता शिवांश नावाचा. त्याचा पहिला वाढदिवस होता आणि पहिल्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरच्यांनी बिर्याणी ठेवली होती, व्हेज बिर्याणी. काय माहिती मी वाढदिवसाला गेलो बिर्याणी वाढायला मी सोडलो. तर बिर्याणी वाढता वाढता माझं असं मन झालं की बिर्याणी टेस्ट करून बघावी. व्हेज बिर्याणी होती. तर त्यामध्ये मी काय माहिती एवढ्या वर्षात मी तरी ट्राय नाही केलं. ट्राय तर बरेच वेळा केलं, पण मला नाही जमलं तरी. राईस मला उलटी होते. त्या दिवशी मी टेस्ट केली आणि ती बिर्याणी मला एवढी आवडली की बिर्याणीचा फॅन झालो. तेव्हापासून आजपर्यंत आपल्या घरात नाही मला तरी पन्नास वेळा तरी बिर्याणी मी बनवली आणि खाल्ली. तर असं आहे मित्रांनो, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. वेळ यायला काळ वेळ एकत्र आली किंवा त्या गोष्टी घडतात. तर अशी आमच्या बिर्याणीची एक स्टोरी आहे माझ्या आयुष्यातली. तर या बिर्याणी खायला तर आम्ही पण खातोय, कारण आम्ही आता बिर्याणी एन्जॉय करतो. तुम्ही तुमच्या घरी अशी फॅमिलीसोबत बिर्याणी बनवून खा. माझ्या पद्धतीने ते बनवून बघा कशी होते आणि मी कमेंटमध्ये सांगा मला. तर भेटू आपण नवीन तर भेटू आपण अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि जीवन खूप सुंदर आहे. फॅमिलीसोबत जगा. चला बाय. बाय कर.